तर गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज दुपारचे वाजले 3:30 आणि आज सुट्टी आहे. 30 तारीख आहे, वर्षाचा सेकंड लास्ट दिवस आहे आज. आणि मी माझ्यासोबत समीक्षा आहे आणि आता आहोत आम्ही घाटकोपर स्टेशनला. तर आम्ही चाललो आहे आपल्या सिरीजमध्ये, आपली जी सिरीज होती त्याच्यानुसारच चाललो आहे. एका देवीच्या दर्शनाला चाललो आहे, तर बघूया आता. तुम्हाला तिथे जातो आहे ते अजून तिथे पोहोचल्यावर तुम्हाला तिथे सांगतो कुठे जातो आहे ते आम्ही. ना समीक्षा, तिथे पोहोचल्यावर सांगू ना आपण, दाखवू, एक्सप्लोअर करू. आज आम्ही जाणार होतो सगळेच, पण थोडा उशीर झाला, त्यामुळे थोडंसं आमचं दुसरीकडे जायचं नियोजन होतं ते कॅन्सल झालं. पण त्या ठिकाणी पण आम्ही जाणार आहोत. जाऊ आता पुढच्या वेळेला. काय समीक्षा, बोल काहीतरी. चला, आम्ही काय घाटकोपर स्टेशनला आहे, ट्रेनची वाट बघतोय. मंडळी आम्ही उतरलो आहे मुंब्रा स्टेशनला. इथे आम्हाला एका काकींनी सांगितलं होतं, आमच्या काकीने, आणि त्या काकींनी सांगितलं होतं मुंब्रा देवी म्हणून आहे. त्या मुंब्रा देवीच्या दर्शनाला जाऊन या. त्या स्वतः पण गेल्या होत्या. तर आता आपण जाऊया. तर आता मुंब्रा ईस्टला आहे, तिकडे त्या साईडला जाऊया आता आपण. हे बघा मंडळी, माझ्या पाठीमागेच बघा तिकडे वरती देवीचं स्थान दिसतंय. बघू, मी दाखवतो तुम्हाला इथनं. ते बघा तिकडे या बिल्डिंगच्या पाठीमागे बघा डोंगरावर दिसतंय. झूम करू आपण. हे बघा, हेच ते देऊळ मुंब्रा देवी डोंगरावर दिसतंय ते. चला आपण मुंब्रा देवीला जाऊन येऊ. हे पण रेल्वे स्टेशनमधूनच दिसतंय देऊळ. तर चला या. हा बघा भव्य डोंगर आहे. चला जाऊ. मुंब्रा ईस्टला आलो आहे आपण आणि आता देवळात जायचं आहे. आपल्याच ठिकाणी आहे ना, ही ईस्टलाच आहे ना. वरती किल्ला पण आहे मंडळी, मला वाटतं. बघू आपण, तिकडे गेल्यावरच आपल्याला कळेल. स्टेशनमधनं आलात की तुमच्या उजव्या हाताला आहे, उजव्या हाताला ब्रिज खाल्लं सरळ उजव्या हाताला जायचं. मुंब्रा स्थानक हे तसं जर रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडलाच आहे. मुंब्रा देवी प्रवेशद्वार एकदम इकडे मुंब्रा स्टेशन आहे आणि इकडे मुंब्रा देवी प्रवेशद्वार. जास्त नाही, स्टेशनच्या समोरच आहे. इथे पण दुकान आहेत. समोरच डोंगर आहे, बिल्डिंग बनतात इकडे. मुंब्रा स्टेशनपासून जवळच आहे. आता वरती काय पायऱ्या वगैरे काय माहीत ना मला, बघू आपण. मला वाटतं समोरनं अशा पायऱ्या लागतात वरती. बघा टॉपला किल्ल्यासारखं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी जशा इथनं अशा पायऱ्या चालू होतात वरती. समीक्षा चालली वरती. अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे, समोरच आहे. येत असाल तर घाटकोपर ईस्टला या. सॉरी, चुकलं. मुंब्रा ईस्टला या, मुंब्रा ईस्ट. आकाशातनं विमान चाललंय, दिसतंय का? आपण देवळापाशी झालो. हा मध्ये हायवे पण आहे असला. वरती आल्यावर बघा हा असा रोड आहे. कुठला रस्ता आहे ते आपण नंतर बघू. हे सध्या बघा हा असा रस्ता आहे इथनं जायला. मोठमोठे कंटेनर जात आहेत, त्यामुळे कुठला तरी महत्त्वाचा मोठाच रोड असेल. हा मानपाडा रोड आहे. आताच आम्हाला या दादांनी सांगितलं मानपाडा रोड आहे. डोंबिवलीला बाहेर निघतो. आणि तिकडनं कुठून येतो? कल्याणवरनं. बरोबर. आता वरती गेल्यावरच काय
मुंब्रा देवी, हा मानपाडा रोड. चला आता आपण जाऊया पायऱ्यांनी वरती. इकडे बघ, आता आधी वाटल्या पायऱ्या नाहीत. हे खाली बघा पूर्ण मुंब्रा शहर आहे. ही खाडी आपली ठाण्याची. खाली मुंब्रा शहर, हा मानपाडा रोड. आणि इकडे मुंब्रा ईस्टला मुंब्रा देवीचं मंदिर. तेव्हा इकडे सुद्धा मंडळी आपण जसं जीवदानीला बघितलं तसं प्रत्येक पायरीला कुंकू वगैरे लावतात. बरोबर, किती आपण किती श्रद्धा ठेवतो देवा ठिकाणवर. खरंच. कोण कोण येऊन गेले या देवीला सांगा कमेंट करून. इकडे सुद्धा आता बॅरिकेडिंग आहे, म्हणजे लोखंडी ग्रिलचा रस्ता. वरती आहे मुंब्रा देवीचं मंदिर. मुंब्रा शहर, त्याच्यावरती इकडे डोंगरावर आई मुंब्रा देवीचं मंदिर. गडावर जातानाच हे मंदिर लागतं. वरती जाताना डाव्या हाताला मारुती मंदिर आणि साथी आसरा देवी मंदिर. फोटो काढण्यास मनाई आहे, पण आपण फक्त थोडंसं शूट करतो. देवीचं मंदिर बाजूला आहे, मारुतीचं मंदिर आहे. इथे बसलं आता मंदिराचं. इथे छान वाटतं, प्रसन्न वातावरण राहतं. कुठल्याही देवळात मंदिर आलात ना की खूप प्रसन्न वाटतं. आणि सभोवतालचं वातावरण पण तसं आहे बघा. इकडे बघा तुम्ही बघा, आम्ही आसरा देवी मंदिराच्या इथे बसलो आहे. आम्ही जिथे जिथे जातो ना मंडळी, तिथे ना 2-2 देवी आहेतच. म्हणजे एका देवीच्या दर्शनाला गेलो, जीवदानीला गेलो तिथे महाकाली मंदिर होतं. त्यानंतर मुंबादेवीला गेलो तर तिथे जगदंबा देवी होती. आणि महालक्ष्मीला गेलो तर तिथे 3 देव्या होत्या, महासरस्वती, महालक्ष्मी आणि काय महाकालीच वाटतं. आता अशा देव्या होत्या. प्रत्येक ठिकाणी 2-2 देव्या आहेत. आणि प्रत्येक देवस्थानी जातो आहे ना, तिथे एंट्रीलाच कसं माहिती आहे का, एंट्रीलाच ना मारुतीची मंदिरं, रामाची मंदिरं आसपास आहेतच रस्त्यात. आणि मारुतीचं मंदिर तर आहेच आहे ज्या ठिकाणी. ह्या आपण ज्या आसरा देवी मंदिरात बसल्या त्या स्वयंभू मूर्त्या आहेत. अशा मूर्त्या घडवलेल्या नाही आहेत, स्वयंभू मूर्ती आहेत. असं दाखवायला अलाउड नाही आहे, पण दाखवतो थोडंफार. अशा स्वयंभू मूर्ती आहेत. गर्दी पण आहे लोकांची, पर्यटकांची गर्दी. सुट्ट्या असल्यामुळे दर्शनाला वगैरे येतात. आताच्या सुट्ट्याला वगैरे बरीचशी लोक आले आहेत किल्ल्यावरती. किल्ला नाही ॲक्च्युली, किल्ल्याला दुसरीकडनं एंट्री आहे. अजून आपण गेलो नाही वरती, अजून बघितलं नाही, पण बघूया. पण छान वाटते, खूप प्रसन्न आल्हाददायक वातावरण वाटते. कारण संध्याकाळचं इथं आलो आपण. तर चला आता देवीच्या दर्शनाला जाऊ. त्याला आलंच नाही तर इथे हे आसरा देवीच्या मंदिराच्याच वरच्या साईडला छोटंसं असं पाण्याचं टाक्या वाटतं, छोटंसं झरा टाईप, जिथे पाणी एकत्र करून हा झरा येतो खडकांच्या खालनं. बघा खार होतं ही वरती. इथे पाणी एकत्र करून असं ह्या झऱ्याचं इथे पाईपाने थोडंसं हे केलेलं आहे, सोडलेलं आहे. बघा पायऱ्या भरपूर आहेत. आधी आम्हाला खालनं वाटलं पायऱ्या नसतील भरपूर, पण भरपूर पायऱ्या आहेत. पण इथं ठिकठिकाणी बसण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने मस्त असं छान खुर्ची बेंच वगैरे बसवलेत, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना बसता येईल. समजा दमलीस काय? खाली मुंब्रा स्टेशन पण दिसतंय. चला अजून वरती पायऱ्या आहेत. बाजूला बघा असा हा डोंगर परिसर, झाडी आहे.
पावसाळ्यात तर खूप अजून मस्त वाटत असेल, छान. हां, कुणीतरी मनात नवस ठेवून, हे ठेवून, इच्छा ठेवून. खालनं बघा ट्रेनचा पण आवाज होते, खाडी पण दिसते. खरंच छान असं. खालनं ट्रेन चालली आहे बघा. बघा आता हा असं स्पॉटवर आलो आहे मंडळी. इकडनं असं इकडे आलं. तुम्ही येऊ नका मंडळी इकडे, मी पण मला येण्यासारखं होतं म्हणून मी आलो इकडे. वरती जाऊन आपण या किल्ल्याचं नाव जाणून घेऊया. हां, इथे छोटंसं रेल्वे स्टेशन दिसतंय. छान वाटतं, मस्त आल्हादायक वाटतं. सकाळचं तर अजून सुंदर. ते बघा मंडळी, पूर्ण मंदिर आले आता जवळ. पूर्ण कातळ आहे. हा मंदिराच्या थेट जो वरती जो डोंगर दिसतो ना, हा त्याच्यावरती पण पताका वगैरे आहेत. माहिती आहे आपल्याला, ध्वज आहे भगवा. बघूया आता, माहिती असेल तर आपण वाचू. समोर किल्ल्याचा बुरुज आहे. पावसाळ्यात तर खूप छान वाटत आहे. तो पण वरती किल्ल्याचा टेहनी बुरुजच वाटते. हां, हे बघा मंडळी, इथे दोन लाईन. ती मंडळी समोरची ट्रेन कुठल्या साईडला चालली आहे कमेंट करून सांगा. या साईडला ही बघा, ही मेन लाईनची ट्रेन इकडनं येते आणि ती दुसरी एक्सप्रेस आहे ती कुठल्या लेवल ह्याने जाते, रूटने सांगा. हे बघा, आपल्या कोकण रेल्वेसारखीच वाटते. हां, मे बी मला वाटतं ती कल्याणला जात असेल समीक्षा. हां, त्या दिव्यावरनं त्या साईडने येऊन कल्याणला जात असेल. मला वाटतं ते दिवा शहर असेल बहुतेक. ते दिवा, हां ते दिवा शहर असेल तिकडे समोर. असतं. चला, हे बघा आता चाललंय मंडळी वरती. तुम्हाला उमरा शहर, दिवा शहर दाखवलं सगळं इथनं. आता आपण बघा वरती जातो आपण. आता आपल्या आधी देवीला पाया पडू, नंतर पुढे पुढे जाऊ. आता हा खूप चढ स्टीप आहे एकदम स्ट्रेट चढाई आहे. आता मंडळी आपण आलो ह्या साईडनं, घाटकोपर साईडनं. ही आपली दिवा साईड वगैरे, आणि ही कल्याण डोंबिवली स्ट्रेट गेली.
हे बघा असं इथे नवसाचं होंड चुनरी वगैरे असं बांधून ठेवलं आहे, बांगड्या वगैरे असं नवसाचं. आलो आपण. मुंब्रादेवी मंदिर, बाजूला मुंब्रा शहर आणि इथे आहे मुंब्रादेवी. मला वाटतं ते तुम्ही म्हणून ते असं बोलून नाही ह्या साईडलाच जात असेल ना, त्या साईडला पण जातो. मुंब्रादेवी ट्राय केलं ना. मुंब्रादेवी मंदिर आलेलं आहे. मंदिरात पण ओटीचं साहित्य प्रसादी वगैरे भेटतात. या मंडळी इथे पण तुम्ही घेऊ शकता किंवा खालनं पण आणू शकता. इथे पिण्याची पाण्याची सोय पण केलेली आहे. प्लास्टिक टाळा मंडळी सगळीकडे सांगितलं आहे, प्लास्टिक टाळा. पिण्याचं पाणी आहे. एवढा चाललोय बघा. बघा केवढ्या उंचीवर आलो आपण. केवढ्या उंचीवर सुद्धा एवढंच मोठं स्ट्रक्चर, भलं मोठं स्ट्रक्चर बांधायचं म्हणल्यानंतर मंदिराच्या पहिल्या पायरीशी पाया पडूया आपण. वरती आपली आई मुंब्रादेवी. आई मुंब्रादेवी आणि खाली नवदुर्गा. नवदुर्गांचे हे दिलेत. प्रथम शैलपुत्रपती, द्वितीय ब्रह्मचारिणी. बाजूलाच देवीच्या बाजूलाच गवळी दादा आणि गाडीवाला बाबा यांचं मंदिर आहे. उभा एकदम कडा आहे. एकदम कातळ, एकदम सरळ. इथे पण तासलेला असा, एकदम तासलेला असं वाटतं. प्लेन. अशी मंदिर आहेत. आणि हे खाली पूर्ण आता हे बघा मंदिराच्या वरतून डोंगरावरून आहे बघा, खालची डोंगर झाडी बघा. तिथं प्राणी बिर्याणी असतील ना, मग असणार ना. पुण्या बिण्याला जाणार ह्याच हायवेने बिरून जात असते ना. नाही हा वेगळा मानपाडा रोड आहे हा. म्हणजे आम्ही इथे काकांना विचारलं, ते म्हणले नाही तिकडे तो बुरुज दिसतोय ना, तिथे सुद्धा आपल्या देवीचा म्हणजे तिकडे दर्गा आहे आणि आपल्या देवीचा झेंडा आहे वरती. आणि इथे मंदिराच्या वरती जो याच्यावरती कड्यावरती जो झेंडा आहे तो सुद्धा देवीचाच आहे, आपल्या मुंब्रा देवीचा. चाललं बघा ट्रेन चालली आहे.
ट्रॉलर बघा, ट्रॉलर सारखे दिसते बघा. छान वाटतं. आपल्याला परत मुंब्रावरनं घाटकोपरला जायचं आहे. तो जो पुढचा रोड दिसतोय त्या बघा, हा बघा पुढचा जो रोड दिसतोय ना तो मंडळी त्या रोडवरनं आपण आलो. आतमध्ये एंट्री घेतली मुंब्रा स्टेशनच्या ऑपोजिट साईडला. आणि हा वरचा जो रोड आहे तो मानपाडा रोड आहे. तो डायरेक्ट कल्याणला गेला, यावरती बुर्जाच्या खालनंच डोंबोलीला. इथे खाडी आहे ना बघा. इकडं ते एकदम धुसर दिसतंय सगळं. मला वाटतं खाडी प्रदेश आहे म्हणून तसं का पण पूर्ण धुसर दिसतंय. येत आहे गडावर मजा करा, मस्ती करा, पण जिथे माहीत नसेल तिथे शिरू नका, जाऊ नका. आई मुंब्रा देवी मंदिर. आम्ही इथे बसलोय थोडंसं. छान असं अरे पहिल्यांदा मंडळी या देवीचं शूट केलं मी. अलाउड तर नाहीच आहे पण मी इथे केलं, कोणी आवडवलं नाही. छान अशी बघा बाजूला सुबक अशी नक्षी अशी पूर्ण दगडात आहे. हा जो किल्ला आपण जो कातळ दगड दाखवतो ना तोच आहे दगड हा. तर त्या दगडामध्ये मला वाटतं आख्यायिका काहीतरी असेल, कशी अवतरली, गडावर कशी आली देवी. आई मुंब्रा देवी मंदिर. इथे बसलोय, छान वाटतं मंडळी. समीक्षा माझी मस्करी करते, काय बोलणार. पण अगदी जवळच आहे ना, म्हणजे आता तासाभरात आपण जाऊ पण घरी. छान वाटतं. मस्करी करायचा एकही चान्स सोडत नाही. असू दे. बोला ना, आपण जिथे मंडळी मी जर तुम्हाला गडाच्या खाली येतानाच बोललो की आम्ही जिथे जातो तिथे आम्ही एका देवीचं दर्शन करायला जातो, पण भरपूर सारख्या देवींचं दर्शन होतं. तसं इथेही नवदुर्गा आणि आपली मुंब्रा देवी नवदेवींचं दर्शन झालं. खरंच बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. आमचा आज ॲक्च्युली जायचा दुसरीकडे प्लॅन होता, कॅन्सल झाला. आम्ही तिथेही नक्कीच जाणार आहोत ना समीक्षा, तिथेही नक्कीच जाणार आहोत. पण त्या निमित्ताने आम्ही कुठे जायचं तर आणि त्या काकींनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही इथे आलो आणि खरंच खूप छान वाटलं. आज सुट्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी पण असेल. रोज मला वाटतं नवरात्र उत्सव अशा उत्सवांमध्ये वगैरे इथे गर्दी असेल. पण मस्त छान वाटलं, एकदम आल्हादायक. प्रत्येक मंदिरे निसर्गाच्या सानिध्यात आहे. आम्ही पहिली जी 2 मंदिरं केली मुंबादेवी आणि महालक्ष्मी ते समुद्राच्या काठावर आहेत, समुद्र भागात आहे. मुंबादेवीच्या आसपास समुद्र नसला तरी त्याची एक वेगळी आख्यायिका आहे. त्याच्यानंतर मग आपण गेलो जीवदानीला. तेसुद्धा पूर्ण एकदम असं डोंगराळ टेकड्यांवरती वसलेलं आहे, खूप टेकडीवर आहे. हे सुद्धा टेकडीवर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यातच आहे. खरंच तुम्ही येत असाल तर मंडळी मुंबईपासून खूप जवळ आहे. म्हणजे आम्ही तर घाटकोपरवरून आलो, आम्हाला तर तासभर पण नाही लागला, म्हणजे 15 मिनटं हो अर्धा तासात आम्ही इथे पोचलो. आणि तिथनं खाली यायला जास्तीत जास्त अर्धा तास लागला असेल. खरंच खूप जवळच आहे. तुम्ही येत असाल तर मंडळी तुम्ही येऊनही गेला असाल, कोण येऊन गेला असेल तर कमेंट करा. आणि कोणी आला नसेल तर नक्कीच या, जवळपास राहत असेल तर कोणीतरी. मंडळी देवळात साफसफाई पण करतात छान. बघा दोहा लिहिला पूर्ण. माता मुंब्रा देवीच्या लिसा. आता पायऱ्या, त्या तिकडे पायऱ्या, खाली आपलं ते मंदिर. आणि समोरच्या साईडला देवी आणि मुंब्रा देवी. चला मंडळी आता आपण पण निघूया आता इथनं. हा मंडळी बघा आपण ह्या पायऱ्याने इथं आलो होतो बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. तिथनं आलो होतो आणि ते बघा तिकडे पुढे पलीकडे बघा तो रोडच्या इथनं आपण क्रॉस केलं होतं. या मंदिरात आपण पाया पडलो. मारुती मंदिर आणि सायरा देवी मंदिर, सायसा देवी मंदिर. आपण चाललो आता. इथे प्रसाद वगैरे छान भेटतो.
मंडळी आता आम्ही आता ह्याच्याप्रमाणे गेल्या जीवदानीला गेलो तेव्हा पण काहीतरी खायला नेलं होतं. आज पण समीक्षाने घरातनं डब्बा आणला आहे, चपाती भाजी. बरं वाटतं असं निसर्गाच्या सानिध्यात बसून काहीतरी खायला छान वाटतं. चपाती भाजी आणली आणि तिने स्वतःसाठी खिचडी आणली. खिचडी भात, खिचडी नाही खिचडी भात. इकडे चपाती भाजी मस्त आणली आहे. हां तर चला या मंडळी, देवीचं मंदिर वरतीच आहे, इथे आम्ही जाऊन दर्शन करून आलो. तुम्हीही या कधी आला तर. आणि असं येताना सोबत खायला इथे भरपूर जागा व्यवस्थित आहे. फक्त आणलेला सोबत आणलेला जो खाऊचा कचरा वगैरे आहे तो सोबत घेऊन जा. बरोबर की नाही? आम्ही डब्बा आणले मग डब्बा नाही आरती बघा मंडळी, देवळात आरती चालू आली. आरती म्हणजे आता हे ढोल नगारा वगैरे वाजायला सुरुवात झाली. आम्ही खाली आलो नेमका आणि आम्ही खात बसलो आणि वरती आरती झाला. खाऊन घ्या. असं मंगलमय वातावरणात खायला छान वाटतं. वरती दिवे पण लागले. चला आता आपण जाऊ खाली कुत्रू मुंब्रा देवीच्या मंदिरातून खाली उतरतोय आपण. नाश्ता वगैरे झाला, दिवे लागले. चला तर चला मंडळी आता देवा इथनं पावसाळ्यात धबधबे वगैरे असं प्रवाहित झाल्यावर किती छान वाटत असेल. चला आलो आपण. मंडळी बघा आता संध्याकाळी लाईट लागल्यावर बघा किती छान दिसते. हो झूम करून बघू ते नाव दिसते का? ब्लर होत आहे. चला आपण चाललोय मंडळी आता मुंब्रादेवी मंदिरवरून. मुंब्रादेवी मंदिरवरती बघा किती छान दिसतंय. हां हां चला आता आपण आईचा आशीर्वाद घेऊन त्यांना घेऊन वरती जो झेंडा लागला तो मंडळी देवीचा वरती असतो, देवस्थान वगैरे आहे. चला मंडळी आता निघूया. आता बिझी रोड आहे एकदम. हा बघा हा ट्रक गेला आहे ते साईड कल्याण साईड. मोठमोठे कंटेनर वगैरे येत आहेत. लाईट पण लागले. आय लव आई मुंब्रा देवी. छान बनवले. याच्या अपोजिट साईडलाच कमान आहे. कमानीत ना आलो आणि डायरेक्ट इथे आता रेल्वे स्टेशनला चाललो. चला बरं आहे म्हणजे जवळच आहे. पायऱ्या भरपूर आहेत वरती. चला आपण जाऊया आता घाटकोपरला. अंधारात बघा कसा दिसतोय तो. आता चाललो आपण. हॅलो ठीक आहे चालतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार ट्रेन. मित्रांनो उतरलो आहे घाटकोपरला आणि आपल्या गाडीने चाललो आहे. इथे आम्ही घाटकोपरला गाडी लावली होती. चला आता चाललो आहे मंडळी. घाटकोपरला आज गर्दी बघा किती आहे. आज बोललो गाडीने प्रवास टाळूया. पण गाडी लावली होती आम्ही म्हणून आम्ही ते गाडी घाटकोपरलाच लावली आणि गेलो. आता LBS रोडला आलो आहे. आता चाललो आहे. सिग्नल लागला आहे पुढे सर्वोदय रुग्णालय आणि सर्वोदय धर्मादय सॉरी इथे म्हणजे पाठीमागे हॉस्पिटल आहे आणि इथे मंदिर आहे. समीक्षा गाडी चालवते. हां
आता आम्ही जेवायला बसलोय. खिचडी केली मस्त समीक्षाने आता. आणि आता आम्ही मुंब्रादेवीवरून आलो. गट्टूचा व्हिडिओ आवडतो की नाही तुम्हाला सगळ्यांना सांगा कमेंट करून. इथे भाजी आहे मस्त आहे की. जेवूया आपण आता मंडळी. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो कारण आता उशीर झाला आहे आणि दक्ष आणि आवाज पण खराब झाला आहे. दक्ष तणू समीक्षा इथे खाली आणि त्या काकींच्या इथे गेल्यात. त्यांच्याकडे आजच काहीतरी पार्टी वाटतं त्यासाठी गेल्यात. मला आला कंटाळा म्हणून मी गेलो नाही. तर चला म्हणजे आता वर्षाचा दुसरा दिवस लास्टचा दिवस पण चालू होईल. आवाज गेला. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्की सांगा आवर्जून. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय. गुड नाईट शुभरात्री.